तर मंडळी सकाळी 6 वाजताचा अलाराम वाजतो. चालायला जायचं उपाशी पोटीस, चहा बंद, भात बंद, मिठाई देखील बंद. आणि एवढं सगळं केलं तरी वजन काट्यावरचा तो काटा काही हालायचं नावच घेत नाही. आणि आरशात बघितल्यावरती असं वाटतं की हे वजन कमीच होत नाहीये. मग प्रॉब्लेम माझ्या शरीरामध्ये आहे का? तर नाही मंडळी, प्रॉब्लेम नाही तुमच्या शरीरामध्ये आहे आणि नाही तुमच्यामध्ये आहे. प्रॉब्लेम आहे त्या चुकांमध्ये ज्या तुम्ही रोज करत आहात. प्रॉब्लेम आहे त्या सवयींमध्ये की ज्या तुम्ही चुकीच्या फॉलो करत आहात. तर मंडळी, कितीही चांगलं डाएट करा, कितीही व्यायाम करा, कितीही घाम काढा, पण डाएट आणि व्यायाम करून देखील जर तुम्ही या 5 चुका करत असाल तर त्यामुळेच तुमचं वजन कमी होत नाहीये. आणि मग कितीही गोष्टी तुम्ही बंद करा, गोड खाणं बंद करा, तेलकट तुपकट खाणं बंद करा, पण ह्या 5 चुका ज्या तुम्ही करत आहात तेच मूळ कारण आहे तुमचं वजन वाढीचं आणि तुमच्या पोटावरती चरबी साठून राहण्याचं. तर मंडळी, आता वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची आणि हे वाढलेलं वजन कमी करण्याची. सो आतापर्यंत तुमचं वजन कमी होत नव्हतं तर तुम्ही आळशी आहात म्हणून नाही, तर तुम्ही चुकीच्या गोष्टींना बरोबर समजत होता म्हणून. आणि म्हणून कित्येक लोक म्हणत असतात की माझा डाएट चालू आहे, सगळं गोड वगैरे बंद आहे, पण पोटावरची चरबी कमी होत नाहीये, इंचेस कमी होत नाहीये. तर मंडळी, आता मी सांगितलेल्या 5 चुका जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हालाही जाणवेल की खरंच ह्या चुका मी करत होतो आणि म्हणूनच माझं वजन हे वाढत होतं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि फक्त या चुका सुधारून तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल, तुमच्या वजनामध्ये झालेला बदल मला इकडेच कमेंट करून सांगा. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, ह्या 5 चुका सुधारा आणि 30 दिवसानंतर मला इकडे कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, मी माझ्या कित्येक क्लायंट्सला पर्सनलाइज डाएट प्लॅन देते, तेव्हा देखील मी त्यांना स्ट्रिक्टली सांगत असते की ह्या 5 चुका करू नका. आणि त्याच चुका मी आता तुमच्यासोबत इकडे शेअर करणार आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये, कुठलाही व्यायाम सांगणार नाहीये, तर फक्त सांगणार आहे या 5 चुका. तर मंडळी, या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन, इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन. तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं ते पण 2 वेळा, माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत. हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलं आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आपले व्हिडिओज पाहून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमचे मेसेजेस बघून, तुमचे कमेंट्स बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी, ह्या चुका देखील तितक्याच प्रभावी आहेत. या फक्त सुधारल्यामुळे त्या तुमच्या शरीरावरती त्याचा होणारा परिणाम हा खूप मोठा असणार आहे. चला तर सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन विषय. फक्त या 5 चुका टाळा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, सगळ्यात पहिली चूक ते म्हणजे कमी खाल्लं की वजन कमी होईल असं वाटतं. म्हणजे दुपारी थोडीच भाजी खाल्ली, रात्री काहीच जेवण केलं नाही, सकाळी फक्त चहाच घेतला आणि मग आपण म्हणतो की मी खूप कमी खातो पण तरी देखील माझं वजन का कमी होत नाहीये. तर मंडळी, कमी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातली चरबी ही जळत नाही, फॅट्स हे बर्न होत नाही, तर ती चरबी साठली जाते, ते फॅट साठले जातात आणि आपला मेटाबॉलिझम हा स्लो होत असतो. कारण शरीराला असं असतं की तुम्ही कमी खाताय तर त्यांना ते फॅट्स, ती चरबी साठवून ठेवावी लागते तुमच्या एनर्जीसाठी. त्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम कमी होत असतो, म्हणजे चरबी जाळण्याची जी प्रोसेस असते शरीरामध्ये ती कमी होते, स्लो होते. त्यामुळे तुम्ही कमी खाता आणि म्हणून तुमचं वजन कमी होईल, तर असं अजिबात नाही. सो कमी खाण्याची चूक तुम्ही टाळा. पुढची खूप महत्वाची चूक आपण असं करत असतो की वजनाकडे लक्ष देतो आणि इंचेसकडे दुर्लक्ष देतो. की मॅडम, माझं फक्त 1 किलो वजन कमी झालेलं आहे या आठवड्यामध्ये. अरे पण तुमची पोटावरची सूज कमी झालेली आहे, कपडे सैल वाटत आहेत, ऊर्जा वाढलेली जाणवत आहे, तिकडे तर आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. कारण हे चेंजेस देखील होत असतात. जरी आपलं वजन हळूहळू कमी होताना दिसत असलं तरी हे बाकीचे चेंजेस हे दिसत असतात आणि आपण तिकडेच दुर्लक्ष करत असतो. आपण फक्त वजनावर लक्ष केंद्रित करत असतो. तर वजनासोबतच तुमचे किती इंचेस कमी झालेले आहेत तिकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे. 1 किलो जेव्हा वजन कमी होतं आठवड्याभरामध्ये, त्याच्या सोबतच इंचेस देखील खूप प्रमाणामध्ये कमी झालेले असतात, कपडे सैल झालेले असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यातली ऊर्जा देखील वाढलेली असते, एनर्जी देखील वाढलेली असते. ती देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे, जिकडे आपण दुर्लक्ष करत असतो. पुढची आणि खूप महत्वाची चूक की जे खूप लोक करत असतात, तुम्ही देखील करत असाल, की झोपेकडे दुर्लक्ष, तणावाकडे दुर्लक्ष, स्ट्रेसकडे दुर्लक्ष. रात्री 1-12 1-1 वाजेपर्यंत फोन बघत बसायचं आणि मग म्हणायचं की काही केल्या पोटच कमी होत नाहीये. तर मंडळी, जेव्हा आपण खूप
थाकतो किंवा ताणतणाव घेतो तर आपल्या शरीरातला कोर्टिसोल नावाचा हार्मोन हा पूर्णपणे बिघडत जातो. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, कितीही व्यायाम करा, पण जर तुम्ही झोप व्यवस्थित घेत नसाल, खूप ताणतणाव घेत असाल तर त्याचाच परिणाम तुमच्या शरीरावरती होत आहे आणि त्यामुळे वाढणारी चरबी ही जास्त करून तुमच्या पोटावरती साठत असते. आणि मग म्हणतो की ही वाढलेली पोटाची चरबी कमी होणार तरी कधी? अरे झोप चांगली घ्या, ताणतणाव कमी घ्या, मेडिटेशन करा आणि मग बघा डाएट सोबतच जेव्हा तुम्ही ह्या चुका सुधाराल तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत होणार आहे. नेक्स्ट चूक म्हणजे फक्त व्यायामावर अवलंबून की मी खूप घाम गाळतो तरी देखील माझं वजन कमी होत नाही, मी जिम करतो, मी वर्कआउट करतो तरी माझं वजन कमी होत नाही. अरे पण दिवसभर जर तुम्ही बसून राहत असाल, पाणी कमी पित असाल, आहार व्यवस्थित घेत नसाल, चुकीच्या वेळेवरती आहार घेत असाल तर मग वजन कमी होणार आहे का? नाही. फक्त घाम गाळताय पण तुमची ओव्हरऑल सगळी लाईफस्टाईलच चुकीची आहे तर तुमचं वजन कमी होणार नाही. सो व्यायामासोबतच जेवण हे वेळेवर घेणं गरजेचं आहे. जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही नुसते बसूनच राहत असाल तर ते देखील चुकीचं आहे. पाणी जर कमी पित असाल, कित्येकदा काय होतं आपण भूक लागली का तहान लागली याच्यामध्ये कन्फ्युज होत जातो आणि मग आपण नुसतं काहीतरी खात असतो. तर दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे. त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला देखील मदत होत असते. त्यामुळे व्यायामासोबतच ही लाईफस्टाईल देखील गरजेची आहे जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे. आणि मंडळी लास्ट आणि खूप इम्पॉर्टंट चूक की 5-7 दिवसातच रिझल्ट हवा. म्हणजे ना माझं लवकरात लवकर वजन कमी झालं पाहिजे. अरे ही पोटाची चरबी वाढायला, हे वजन वाढायला कित्येक महिने लागले, कित्येक वर्ष लागले आणि आपण लगेचच रिझल्ट पाहिजे असं म्हणत असतो की मी आता 2-4 दिवस डाएट फॉलो केलं, अरे वजनात काही फरकच दिसत नाहीये. 2-4 दिवस मी सांगितलेल्या ड्रिंक्स घेतल्या आणि मग अरे वजनामध्ये काही फरकच दिसत नाहीये. जरा स्वतःला महिना द्या, कन्सिस्टन्सी ठेवा. जो टिकतो, जो करत राहतो तोच जिंकतो. थोडे दिवस केलं आणि मग सोडून दिलं आणि मग म्हणतात रिझल्ट पाहिजे, असं होणार नाहीये. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, सातत्य महत्वाचं आहे जे आपण करत नाही आणि हीच खूप मोठी घोडचूक आपण करत असतो. वजन कमी करायचंय ना तर सातत्य ठेवा, आत्मविश्वास ठेवा, पॉझिटिव्ह राहा की हो मी माझं वजन कमी करू शकतो आणि स्वतःला जरा एक टार्गेट द्या, 30 दिवस द्या, व्यवस्थित फॉलो करून बघा आणि मग बघा फरक. तर मंडळी वजन कमी करणं ही प्रोसेस आहे, ते मॅजिक नाहीये आणि वजन कमी करणं हे अवघड नाहीये, कठीण नाहीये. पण चुकीच्या अपेक्षा, चुकीच्या सवयी या सगळ्या प्रवासाला कठीण बनवत असतात. तर ह्या 5 चुका तुम्ही सुधारा आणि खूप मस्त असा आपला डाएट प्लॅन फॉलो करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी तुम्ही जर या 5 चुका सुधारणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी या 5 चुका सुधारणार आहे. आणि यासोबतच चांगला डाएट प्लॅन फॉलो करा आणि फक्त 1 महिन्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. तर मंडळी तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल म्हणजे तुमची उंची, तुमचं वय, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो आणि त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, व्हॉट्सअपचे ग्रुप असो, तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तिथे देखील लोक ही 5 चुका करतायत आणि म्हणूनच त्यांचं वजन वाढतंय. तर ह्या 5 चुका सुधारल्यामुळे त्यांना त्यांचं वजन कमी व्हायला अगदी घर बसल्या नक्कीच मदत होईल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.